नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। फाल्गुन पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बारागाव डांग दक्षिण भागातील सुरगाणा तालुक्याच्या पिंपळसोंड ह्या गावात होळी सणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पिंपळसोंड ग्रामस्थांनी एकत्र नृत्य, पारंपरिक डांगी कोकणी भाषेतील गीते गायली, तसेच होळीच्या निमित्ताने एकोप्याचा संदेश दिला। होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास पिंपळसोंड निकोलेपाडा या ठिकाणी संपूर्ण गाव बाळगोपालांसह एकत्र येऊन विधिवत पूजा करून होळी गावातील कोतवाल नायिका यांच्या हस्ते पेटवण्यात आली। यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदवला। गावातील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी होळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला। युवकांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये नृत्य सादर केले, तर महिलांनी पारंपरिक गीतांवर फेर धरत सणाचा आनंद द्विगुणित केला। सणाच्या काळामध्ये गावात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील, आदिवासी डांगी भाषिक शिक्षक रतन चौधरी, सेवानिवृत्त पोलीस पाटील रतन खोटरे, तुळशीराम खोटरे यांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी गावात एकात्मता, बंधुभाव, स्नेह, आपुलकी, जिव्हाळा तसेच एकमेकांविषयी आदर बाळगावा आणि सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी आपल्या भाषणामध्ये संदेश दिला। एकात्मता, बंधुप्रेम जपणारा संदेश होळी सणाच्या निमित्ताने देण्यात आला। पिंपळसोंड येथे उत्साहपूर्ण वातावरणात कोणताही अनुचित प्रकार न घडता होळीचा सण शांततेत पार पडला। ग्रामस्थांनी पुढील वर्षीही याच जोमाने वेगवेगळ्या उपक्रमांच्या निमित्ताने हा सण साजरा करण्याचा निर्धार केला। यावेळी आदिवासी सामाजिक कार्यकर्ते रतन चौधरी, दीपक महाले, माजी सैनिक शिवराम चौधरी, शिवा राऊत, रतन निकुले, देवराम महाले, रमेश बागुल, नारायण गावित, सोन्या बागुल, भरत निकुले, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी निकुले, राहुल पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। होळी दहनाच्या कार्यक्रमात गावभक्ताच्या हस्ते अग्निदेवतेची मनोभावे पूजा करून गावावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये याची प्रार्थना करत होळीचा आनंद लुटला। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा। धन्यवाद। Fagan